दादा, उद्या तालुक्यात मोठे उद्योगमंत्री येणार आहे अशी माहिती कळते. नेमकी कशा रूट असणार आहे, कोण कोण उद्या उपस्थित राहणार आहे? जय शिवराय. मला अतिशय आनंदाने सांगावंसं वाटतं, रामकृष्ण हरी मंत्र या मंत्राला संपूर्ण असलेल्या विश्वाची व्याप्ती अनुग्रहाच्या निमित्ताने ज्यांनी दिली ते चैतन्य बाबा आपल्या ओतूरच्या नगरीमध्ये खरं तिथं समाधीस्थ आहे. आणि चैतन्य महाराजांच्या त्या समाधी स्थळावर उद्या आपल्या या संपूर्ण असलेल्या 375वा वैकुंठ गमन कार्यक्रमाचा सांगता समारोप होतोय. उद्या कार्याचं कीर्तन आहे. दुपारच्या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी खरं तर एकनाथ शिंदे साहेब राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री येणार होते, परंतु त्यांना अचानक कार्यक्रमाचा बदल आल्यामुळे त्यांनी त्यांच्या जवळचे सहकारी म्हणजे आमचे नेते सन्माननीय उदयजी सामंत साहेब, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री, ते उद्या दुपारी 11 वाजता इथे येत आहेत. 11 वाजता जर वातावरण चांगलं असेल तर हेलिकॉप्टर येतील, वातावरण खराब असेल पावसाचं असेल तर ते बाय रोड पुण्यावर येतील. पण 11 वाजता इथं आल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही ब्राह्मणवाड्या या ठिकाणी जे संदीपजी गायकर जे शहीद झाले, काश्मीरच्या व्हॅलीमध्ये त्यांचं बलिदान झालं, या देशाच्या सुपुत्राला तिरंग्यामध्ये आणून काल मानमंदिरातून आज सकाळी त्यांचा अंत्यविधी ब्राह्मणवाड्यामध्ये झाला. तर त्या ठिकाणी प्रथम कर्तव्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब सर्वप्रथम 11 वाजता ब्राह्मणवाड्यामध्ये येत आहेत. तिथं त्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करणार आहे, त्या गावाला भेटणार आहे आणि तिथून नंतर मग 12च्या दरम्यान ते ओतूरच्या असलेल्या कीर्तनाला भेट देणार आहे, त्याच्यात सहभागी होणार आहे. 12:30 नंतर रायगड जे आपलं कार्यालय आहे टोल नाका जवळ आपल्या आळे फाट्याच्या चाळकवाडी पिंपळवाडीच्या तिथे आपल्या सर्व असलेल्या शिवसैनिकांची भेट घेणार आहे. तिथे काही लोकांचे सभासद फॉर्म सुद्धा आपण भरून घेणार आहे. माझी विनंती आहे आपल्या सर्वांना, तमाम शिवसैनिकांना, आपण मोठ्या संख्येने उदयजी सामंत साहेबांचं स्वागत तर आपण करूच, परंतु आपण त्यावेळेला कार्यालयामध्ये पोहोचू तर आपल्या रायगड या असलेल्या संपर्क कार्यालयावर आपण सर्वांनी आदरणीय उदयजी सामंत साहेबांची भेट घ्यायला यावी. दुसरी गोष्ट, ओतूरचा हा समागमाचा खरं तर अंतिम टप्पा हा संध्याकाळचा आहे. कालाच्या करता संध्याकाळी होणार आहे. मग अशा वेळेला सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की संध्याकाळच्या कार्यक्रमाला सुद्धा आपण एक मंत्री पाठवूया आणि आपण त्या वारकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहूया महाराष्ट्र राज्याच्या. आणि त्याच आपुलकीच्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी दुसरे मंत्री आपल्या राज्याचे शालेय कॅबिनेट मंत्री सन्माननीय दादाभाऊजी भुसे, जे दादाभाऊजी भुसे अनेक वर्ष ह्या मंत्रिमंडळामध्ये काम करतात आपल्याला कल्पना आहे, ते सुद्धा उद्या संध्याकाळी ओतूरच्या कार्यक्रमाला बरोबर संध्याकाळी 7 वाजता पोहोचतायत. त्यांचं सुद्धा आपण त्या ठिकाणी स्वागत करूया आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त उद्याच्या ओतूर या ठिकाणी यावं. कालपर्यंत आलेल्या सर्व गाड्यांचं डिझेलच्या खर्चाची सोय जी माझ्यावर जबाबदारी दिली होती ती प्रामाणिकपणे मी केली आणि सर्व लोकांची सेवा करायचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सर्व लोकांनी जो काही सहभाग नोंदवला, जे दातृत्व दिलं, 1 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्या खिशातला पैसा त्या ठिकाणी सन्मानपूर्वक या वारकरी समुदायासाठी त्या ठिकाणी आपल्या आयोजनामध्ये खर्च केला, ज्यांनी भाकरी दिल्या, ज्यांनी आयोजन केलं, ज्यांनी खूप काही गोष्टी केल्या, त्या सर्व असलेल्या कष्टकरी माझ्या सर्व असलेल्या भाविक भक्तगणांचं मी मनापासून पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि उद्याच्या सांगता समारोपाला आणि कानाच्या कीर्तनाला आपण सर्वांनी यावं अशा पद्धतीचं तालुक्याचा आमदार स्वागत अध्यक्ष म्हणून मी पुन्हा एकदा सर्व माझ्या शेतकरी बंधू भगिनींना आणि वारकऱ्यांना विनंती करतो. या देही हा डोळा हा पुन्हा समागम हा एवढा मोठा समारोप पुन्हा कधीही कुणालाही पाहायला मिळणार नाही, याची नोंद आपण घ्या. हात जोडून विनंती या कार्यक्रमाला घ्या. जय शिवराय.